आज प्रचाराचा सुपर संडे आहे आणि यामुळे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आजच्या या रविवारचा मुहूर्त साधत उमेदवार आता हे मतदारांपर्यंत पोहोचतायत। पुण्यात मध्ये आपण प्रभाग क्रमांक 24 मध्ये आहोत, जिथं भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर हे उमेदवार आहेत आणि आज ते या दक्षिण भारतातील जो मोठा समाज या रास्तापेठ मध्ये आहे या भागामध्ये ते आलेले आहेत आणि दक्षिण भारतातला जो नाश्ता आहे फेमस तो ते नाश्ता करत इथले जे दक्षिण भारतातील समाज आहेत, मतदार आहेत, त्यांच्याशी संवाद साधतायत। काय नेमकं म्हणतायत हे मतदार आणि तुम्ही आज दक्षिण भारतातील म्हणजे साऊथ इंडियन नाश्ता सुद्धा करत त्यांच्याशी संवाद साधताय। तर हा आमचा जो रास्तापेठेतला भाग आहे हा अनेक वर्षापासून आमच्या तमिळ जे मतदार आहेत, नागरिक आहेत, त्यांच्यासाठी प्रसिद्ध आहे। पुण्यातले सगळ्यात जास्त तमिळ लोक हे रास्तापेठेत होते आणि त्यामुळे त्या तमिळ लोकांनी तमिळ लोकांसाठी ही सोसायटी 80 वर्षापूर्वी चालू केली की तमिळ लोकांना तमिळी जेवण मिळावं। त्यामुळं एक अत्यंत जुनं हे सोसायटीचं साऊथ इंडियन सोसायटीचं हे रेस्टॉरंट आहे, पण रेस्टॉरंट म्हणताच येणार नाही, आम्ही सोसायटीच म्हणतो। आणि एक वेगळ्या पद्धती धाटणीचं सगळं साऊथ इंडियन नाश्ता इथं असतो आणि सगळी साऊथ इंडियन लोक आधी असायची, आता सर्व लोक येतात। आज आपण इथं बघता पण रास्तापेठेतली खाद्य संस्कृती ही ह्या हॉटेलमधनं सुरुवात झाली आहे आणि त्यामुळं इथला प्रत्येक रास्तापेठ सोमवारपेठेतला नागरिक हा आठवड्यातनं 10 दिवसातनं या सोसायटीत येत असतो आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आलोय। आज प्रचाराचा सुपर संडे, शेवटचा रविवार, आता अवघ्या काही दिवसांवर मतदान आलेलं आहे। या भागामध्ये काय नागरिकांना तुम्ही सांगताय? नाही, निश्चित आम्ही संपर्क करतोय, मिळेल त्या ठिकाणी मिळेल तसं। आज तुम्ही बघा रास्तापेठेतला सगळा नागरिक हा या सोसायटीत असतो सकाळी आणि त्यामुळेच आम्ही या सोसायटीत आम्हाला निमंत्रण केलं। या सोसायटीचे हे चालक आहेत, गेली 35 वर्ष हे चालवत आहेत। त्यांनी आज आम्हाला 4 उमेदवारांना इथं नाश्त्याला बोलवलं होतं। आज आम्ही इथं आलोय आणि जवळपास इथं मला आता 200 ते 300 नागरिक भेटून गेलेत इथले आणि प्रत्येकाने मला या ठिकाणी नाश्ता ऑफर केलाय। त्यामुळे एक चांगली वातावरण असं वाटतंय की लोकांच्यातला गणेश बिडकर जो आहे तो इथं दिसून येतोय आणि त्याचा प्रत्यय मला इथे येतो। त्यांना काय अपेक्षित आहे तुमच्याकडून? त्यांनी काय बोलून दाखवलेलं आहे का? कारण की मोठा समाज आहे, जवळपास 2000 मतदार इथं आहे, हे मतदान आपल्याला मिळावं यासाठी तुम्ही त्यांना काय आश्वासन देताय आणि त्यांचं नेमकं काय इथल्या समस्या आहेत रास्तापेठेत? इथनं मी त्यांच्या मंदिरात जाणार आहे। मंदिरात उत्सव कालपासून चालू झालाय, जो 14 तारखेला संक्रांतीपर्यंत असेल। संक्रांत म्हणजे तसा उत्सव त्यांचा 1 महिन्यापूर्वी चालू झाला, पण मुख्य उत्सव पूजा ही कालपासून चालू झाली। कालही मी त्या पूजेला उपस्थित होतो, आत्ताही मी तिथे जाणार आहे। आणि इथलं मंदिर हे एक अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ इथलं साऊथ इंडियन लोकांचं आहे। इथं अय्यप्पा स्वामींचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी आता इथनं मी जाणार आहे। तिथं पण सगळे ट्रस्टी माझी वाट बघतायत आणि तिथं जाऊन त्यांची अपेक्षा आमच्याकडनं एवढीच आहे की त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहावं, त्यांच्या प्रत्येक छोट्या छोट्या कामांना आम्ही त्यांच्या हाकेला ओ द्यावे आणि ते गेली अनेक वर्ष आम्ही करतोय। त्याचमुळे त्यांच्याशी आमचा असा ऋणानुबंध जपला। साथ देतील? नक्की देतील। भारतीय जनता पार्टी बरोबरच हा समाज कायम आहे आणि समाज म्हणून न बघता रास्तापेठेतला एक नागरिक म्हणून ते सगळेजण आमच्या सोबत आहेत। तर शेवटचा टप्पा आहे मतदानाचा, आता अवघ्या काही दिवसांवर मतदान आलेलं आहे। आज सुपर संडे आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या ट्रिक वापरत उमेदवार आहेत ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातच गणेश बिडकर यांनी या रास्तापेठेतील जे दक्षिण भारतातील जो समाज आहे, जो मोठ्या प्रमाणात अनेक वर्षांपासून या ठिकाणी आहे, त्यांच्याशी त्यांनी आज संवाद साधलेला आहे आणि काही आश्वासन सुद्धा त्यांना दिलेलं आहे। कॅमेरामन तुषार नानावरेचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।